जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांना सर्वप्रथम या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपणाला ही दिवाळी सुख समृद्धीची आणि शांततेची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। तर आपल्याला सरकारने जाहीर केलेली कुठलीही मदत आतापर्यंत पोहोचलेली नाही आहे। सर्व काही फसवाफसवीचा खेळ झालेला आहे आपल्यासोबत। कुठेही महाराष्ट्रात मदत पोहोचलेली नाही, काही ठिकाणी पोहोचली पण बऱ्याच ठिकाणी मदत पोहोचलेली नाही आहे। तर फसवणीस साहेबांनी जे काही मीडियासमोर जाहीर केलेले ते सर्व एक फसवाफसवीचा खेळ होता, हे आता पूर्णपणे क्लिअर झालेले आहे। हो, फडणवीस साहेब, तुम्ही तुमचं आडनाव बदलून फसवणीस ठेवा, कारण तुम्ही दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांना फसविले आहे। तुम्ही बोलताना मीडियासमोर सांगितलं 3 हेक्टरची मर्यादा असेल, आता तुम्ही मर्यादा 2 हेक्टरची केली आहे काल परवाच्या GR मध्ये। म्हणजे दिवसा ढवळ्या तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे। फडणवीस साहेब, तुम्ही बोलता एक आणि वागता एक, मीडियासमोर एक सांगता आणि कागदावर दुसरंच काहीतरी GR वर देता, त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही फसवले अशी आमची सर्व शेतकऱ्यांची भावना आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, आपण लक्षपूर्वक सर्वांनी मतदान करायचं आहे, कारण आपल्याला कोणी वाली राहिलेला नाही। आता आपल्याला संघर्ष करावा लागेल। आपले कर्जमाफी पण शासनाने दिलेली नाही आहे। जे काही पॅकेजचा एवढा मोठा फुगा करून दाखवला त्याच्यात पण आपल्याला फसवणूक केलेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला आता संघर्ष करून सर्व काही सरकारकडून मिळावं लागेल। तर तुम्ही शेतकरी बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही लक्षपूर्वक मतदान करा आणि यावेळेस मतदान करते वेळेस आपल्यासाठी कोण झगडतंय, आपल्यासाठी कोण संघर्ष करतंय, अशाच उमेदवाराला शेतकरी बांधवांना आपण मतदान करायचं आहे। त्याच्यामुळे लक्षपूर्वक नीट आणि आपल्यासाठी जो धावून आला अशा माणसांसाठीच आपण मतदान करण्यासाठी धावायचं आहे। विनाकारण कोणाच्याही मागं धावायचं नाही, पळायचं नाही, काही बन नाही त्या धंद्याहून। विशेषतः शेतकऱ्याच्या पोरांनो, सोशल मीडियावर सर्व सक्रिय असतात तुम्ही सर्वांनी आता भैया साहेब हे बस करून टाका आणि आपल्या शेतकऱ्यासाठी कोण बेजार होतंय, कोण संघर्ष करतंय, जे आंदोलन करत आहेत सतत, त्यांना मतदान करा। कारण की सतत शेतकऱ्यासाठी आंदोलन करणाऱ्याला मतदान आपण करत नाहीत, दुसऱ्याच भैया आणि साहेबाच्या मागं लागतो। त्याच्यामुळे हे बंद करा। आता आपल्या बापाचं आयुष्य गेलं त्या साहेबाला मतदान करण्यात, आता आपलं मतदान आयुष्य जाईल त्या भैयाला मतदान करण्यात। काही होणार नाही ह्या साहेबाला, ह्या भैयाला, ह्या नेत्याला मतदान करून। आपल्यासाठी कोण उभं राहतंय, आपल्यासाठी संघर्ष कोण करतंय, आपल्याला आज मदत मिळाली नाही म्हणून कोण आंदोलनं करतंय, शेतकरी संघटनेवाले आहेत, भरपूर काही लोक आहेत, बच्चूभाऊ कडूसारखे लोक आहेत, परभणीमध्ये आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर भाऊ ढगेसारखे आहेत, कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागरसारखे माणसं आहेत, जे सतत काही ना काही आंदोलन शेतकऱ्यांसाठी चालूच असतं। आपण आता त्यांना मतदान करायला पाहिजे, कारण हे साहेब आणि भैया आता खूप झाले। आपल्या बापाचं आयुष्य गेलं साहेबाला मतदान करण्यात, आपलं आयुष्य अर्ध गेलं त्याच्या भैयाला मतदान करण्यात, आणि त्याच्या भैयाचं पोरगा आता नेता व्हायले त्याला मतदान करण्यात आपल्या पोराचं आयुष्य जाईल। हे कुठंतरी आता थांबवा। आपण कुठंतरी हे थांबवलं, शेतकऱ्यासाठी संघर्ष करणाऱ्याला मतदान केलं तर आपले दिवस बदलतील, नाहीतर आपले दिवस बदलणार नाहीत। बोंबलायची बारी आहे, बोंबलून काहीच होणार नाही। याच्यासाठी आपल्याला योग्य माणसाला मतदान करावं लागेल, योग्य उमेदवार जो आपल्यासाठी 5 वर्ष बोंबलणार आहे त्याला मतदान करावं लागणार आहे। भैयाला आणि साहेबांना आणि प्रस्थापित लोकांना मतदान करून आपल्याला काही पण हाती लागणार नाही। शेतकरी बांधवांनो, ते येतील एक दिवस 1000ची नोट खिशात घालतील, तुमच्याकडून गोडीनं मतदान घेतील, पण 1000च्या नोटीला भूलू नका। 1000च्या नोटीवर आपल्याला 5 वर्ष ते गुलाम करतील, हे लक्षात ठेवा। आपल्याला मोठ्या गाडीत बसवतील, 5 किलोमीटर फिरवतील, पण त्या 5 किलोमीटर फिरण्याच्या बदल्यात आपल्याला 5 वर्ष त्या गाडीचा काचसुद्धा वरी करणार नाहीत, हे शेतकऱ्याच्या पोरांनो लक्षात ठेवा। कारण शेतकऱ्यावर सध्या खूप वाईट वेळ आहे। पूर आणि अतिवृष्टीमुळे आपली पिके करपली गेलेली आहेत, खूप पिकाचं नुकसान झालेलं आहे। जे काय पदरात पडले ते डागेल फागेल असल्या प्रकारचे पीक येत आहेत। कापसाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं खूप नुकसान झालेलं आहे, ऊसांनासुद्धा बऱ्याच प्रमाणात फटका बसलेला आहे। त्यामुळं नीट विचारपूर्वक लक्ष द्या आणि तुम्ही मतदान करताना संघर्ष करणाऱ्यांना आठवा। जे माणसं आपल्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांना आपण मतदान करून निवडून द्यायचे।
अरे ते आयुष्यात कधीच निवडून आले नाहीत. त्यांना एकदा जर निवडून दिलं तुम्ही तर 5 वर्ष ते बोंबलत राहतील. 1000 रुपयामध्ये आपलं कायमचं 5 वर्षासाठी तोंड बंद करतील. त्या 1000 रुपयाला भुलू नका, कारण 1000 रुपयामुळे आज 5 वर्ष आपल्याला खाली मान घालून चालावं लागणार आहे. त्या नेत्याला बोलण्याचा अधिकारसुद्धा राहणार नाही तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आणि काय झालं, याला मतदान करून साहेब सुधारले, साहेबाचं पोरगं सुधारलं, त्याची प्रॉपर्टी वाढली, त्याच्या संस्था झाल्या. आपलं काय शेतकऱ्याचं? आपला बाप बी जागेवर आहे, आपण बी जागेवर आहेत. ह्याच्या त्याच्या मागं पळायचलोत, काहीच हाती लागत नाही. त्याच्यामुळे हे दिवस आता बदलावं लागतील शेतकऱ्याच्या मुलांनो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही 1000 रुपये 2000 रुपये नोटीची गुलामगिरी झुगारून द्या तुम्ही. आता पैशाला अजिबात बळी पडू नका. पैशाला जर बळी पडलात तर पुन्हा 5 वर्षे बोंबलत बसावं लागेल. पुन्हा आपल्याला म्हणावं लागेल की शेतकऱ्यासाठी कोणीच नाही. शेतकऱ्यासाठी जे कोणी आडत आहेत, बोंबलत आहेत, त्याला आपण मतदान करून निवडून द्यायचं आहे. एकदा बघा तर खरीन त्याला निवडून. 30-30 40-40 वर्ष आपण ह्याला निवडून दिलं आहे. 5 वर्ष आंदोलन करणाऱ्याला, संघटनेचा कोणी कार्यकर्ता असेल, कोणी शेतकऱ्यासाठी सतत बोंबलत असेल, त्याला द्यानं निवडून. काय फरक पडतंय? असे बी 30-40 वर्ष बोंबलत गेलेलेच ना, काहीच हाती लागलं नाही. हे 5 वर्ष जाते. त्याच्यामुळं एकदा लक्षपूर्वक नीट विचार करून मतदान करा शेतकरी बांधवांनो. ह्यावेळेस जर आपण चुकलोत तर पुन्हा आपल्यावर बोंबलण्याची पाळी येईल. हीच नम्र विनंती. जय शिवराय.